पण घेऊया. 12 दिवसांच्या युद्धानंतर इराण इस्रायल युद्धबंदीची घोषणा. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी घोषणा केली. इस्रायल आणि इराणमध्ये युद्धबंदीवर सहमती. युद्धबंदीनंतरही इराणनं हल्ले केल्याचा इस्रायलचा दावा. शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर इराणनं इस्रायलवर क्षेपणास्त्र डागली. इस्रायलचा दावा. इस्रायलच्या तेल अवीव आणि जेरुसलेममध्ये पुन्हा स्फोट. हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरनही कार्यान्वित. मध्य आणि दक्षिण इस्रायलमध्ये स्फोटांचे आवाज. युद्धबंदीनंतरही हल्ले सुरूच असल्याचा इस्रायलचा आरोप. युद्धामुळे इस्रायलचंही मोठं नुकसान. इस्रायलमधील अनेक इमारतींचं मोठं नुकसान. रहिवासी परिसरात हल्ले केले होते. हल्ल्यानंतरच्या नुकसानाचा व्हिडिओ समोर. युद्धबंदी लागू झाली आहे तेव्हा आता युद्धबंदीचं उल्लंघन करू नका. डोनाल्ड ट्रम्प यांची तंबी. युद्धबंदी लागू झाल्यावर इराणनं हल्ले केल्यामुळे ही तंबी देण्यात आली आहे. युद्धबंदीनंतरच्या हल्ल्यामध्ये बिरशेबा शहरात 3 मृत्यू झाल्याचा दावा. इस्रायलच्या अनेक शहरात इस्रायलचा इशारा देणारे सायरन. मध्य आणि दक्षिण इस्रायलमध्ये स्फोटांचे आवाज. इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अणुशास्त्रज्ञाचा मृत्यू झाल्याची माहिती. युद्धबंदीच्या आधी इस्रायलच्या हल्ल्यामध्ये इराणचे अणुशास्त्रज्ञ मोहम्मद सादेगी यांचा मृत्यू झालाय. इराणनं कतारद्वारे अमेरिकेला युद्धबंदीचा संदेश पाठवला. इराणच्या संदेशाला अमेरिकेनं उत्तर दिलं. इराण विरुद्ध लष्करी कारवाई करणार नसल्याची अमेरिकेची घोषणा. इराण आणि इस्रायलमधील युद्धबंदीबाबत अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आणि नेतन्याहू यांची फोनवरून चर्चा. इराणकडून हल्ले थांबवण्याची अट मान्य. कतार आणि अमेरिकेनं युद्धबंदीसाठी पुढाकार घेतला. 13 जूनपासून इराण आणि इस्रायलमध्ये संघर्ष सुरू होता. अखेर युद्धबंदी लागू करण्यात आली आहे. इराण आणि इस्रायलनं आपल्याशी संपर्क साधला. शांततेचा मुद्दा मांडला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची एक्स पोस्टद्वारे माहिती. इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांचं भवितव्य उज्ज्वल असल्याचंही ट्रम्प यांचं विधान. युद्धबंदी झाल्याची घोषणा करत अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प श्रेय घेत असले तरी इराणी सरकारी टीव्हीनं ट्रम्प यांचे दावे फेटाळले. ट्रम्प यांच्याकडून अनेक खोटे दावे थापा ऐकू येतील. इराणी सरकारी टीव्हीचं वृत्तांकन. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या घोषणेनंतर इराणनंही युद्धबंदीची पुष्टी केली. इराणनं युद्धबंदीची सहमती दर्शवल्याचं वृत्तसंस्था रॉयटर्सची माहिती. इराण आणि इस्रायलमधील युद्धबंदीपूर्वी सिरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला. अमेरिकेच्या लष्करी तळावर काल इराणनं हल्ला केल्याची प्राथमिक माहिती. हल्ले केल्यानंतर इराणनं व्हाईट हाऊसला शांती संदेश पाठवला. एअर इंडियाकडून अमेरिकेच्या पूर्व भागातील सर्व फ्लाईट स्थगित. अमेरिकेसाठी उड्डाण घेतलेली सर्व विमानं माघारी किंवा अन्यत्र वळवली. पश्चिम आशियातील युद्धामुळे एअर इंडियाचा निर्णय. अमेरिकेसह युरोपकडे जाणारी उड्डाणंही तात्पुरती स्थगित. पश्चिम आशियातील अनेक देशांची एअरस्पेस बंद झाल्याचा फटका. पश्चिम आशियातील स्थिती निवळेपर्यंत उड्डाणं स्थगित राहणार. ऑपरेशन सिंधू अंतर्गत इस्रायलच्या तेल अवीवमधून 165 भारतीय मायदेशी परतले. इराण इस्रायलमधून 2460 भारतीयांना माघारी आणण्यात यश. भारतीयांना घेऊन वायुदलाचं C-17 ग्लोबमास्टर विमान दाखल. इराण आणि इस्रायल युद्धबंदीनंतर भारतीय शेअर बाजारातही उत्साह. शेअर बाजार उघडताच सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी. निफ्टीमध्ये 265 अंकांची वाढ. इराण आणि इस्रायलमध्ये युद्धविरामाची घोषणा होताच सोन्याच्या दरात मोठी घसरण. 1 लाखाच्या पार गेलेलं सोनं पुन्हा आवाक्यात. 22 कॅरेट सोन्याचा 1 तोळ्याचा दर 91,550 रुपयांवर. रायगडच्या महाड पोलादपूरमध्ये थरारक घटना. सावित्री नदीच्या प्रवाहामुळे रेस्क्यू बोट उलटली. टीम सदस्यांनी उड्या मारल्यानं ते थोडक्यात बचावले. नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरू. गंगापूर धरणातून 6000 क्युसेकनं विसर्ग. त्यामुळे गोदावरीची पूर परिस्थिती कायम. दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी. रामकुंड परिसरातील सर्वात मोठं मंदिर पाण्याखाली. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. सोमेश्वर धबधब्यानं रौद्र रूप धारण केलं. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पर्यटकांना खबरदारी घेण्याचं आवाहन. 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर नंदुरबार जिल्ह्यातील डोंगराळ भागात मुसळधार पाऊस. सातपुडा परिसरात मुसळधार पाऊस. नद्यांना पूर. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडली. नदी किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. खेडमध्ये रात्रभर पडलेल्या पावसामुळे जगबुडी नदी इशारा पातळीवर. रायगड जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या उन्नई धरणाचे 2 दरवाजे उघडले. त्यामुळे नद्यांच्या पातळीत पुन्हा वाढ. कुंडलिका नदीनंही इशारा पातळी गाठली. नाशिकच्या सुरगणा येथील भिवतास धबधबा प्रवाहित. 1000 फुटांवरील उंचीवरून कोसळणारा जलप्रवाह पर्यटकांचं लक्ष वेधतोय. काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे धबधबा पूर्ण क्षमतेनं प्रवाहित.
कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील पाटपन्हाळा इथं दरड कोसळण्यास सुरुवात. जिल्हा परिषद शाळेच्या मागील बाजूस 100 मीटर अंतरावर दरड कोसळतीये, त्यामुळे परिवारात भीतीचं वातावरण. पुण्यामध्ये सकाळपासून पावसाची संततधार. पाऊस सुरू. 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात. पालघरच्या सूर्या नदीत मासवण पुलाखाली हाऊसबोट अडकली. हाऊसबोट काढण्यासाठी एनडीआरएफची टीम दाखल. पालघर जिल्ह्यात सगळ्याच भागात मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस. भिवंडीमध्ये काल रात्री झालेल्या मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत. भाजी मार्केट, बाजारपेठ, खाडीपार, तीनबत्ती परिसरात पाणी. अनेक नागरिकांच्या घरातही पाणी शिरलं. पावसानं कामवारी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये मुसळधार पाऊस. नालासोपारा पूर्वेकडील गालानगरमधील सर्कलवर सकाळीही रस्त्यावर पाणी. विद्यार्थ्यांना साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागली. भांडूपच्या हनुमाननगर परिसरात घरावर झाड कोसळलं. 4 जण गंभीर जखमी. सगळ्या जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अलिबागला वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं झोडपला. पावसानं गोंधळपाडा बुरुमखान परिसरातील मुख्य रस्त्यावर 2 भलीमोठी चिंचेची झाडं कोसळली, त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद. गडचिरोलीत पावसामुळे राष्ट्रीय महामार्गावरील पर्यायी रस्ता वाहून गेला. आलापल्ली सिरोंचा मार्गावरील वाहतूक बंद. राष्ट्रीय महामार्गावर चिखलाचं साम्राज्य झाल्यानं वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतोय. अकोल्याच्या मोरणा नदीच्या मोठ्या पुलावरून एका तरुणानं उडी मारल्याची चर्चा. काल रात्री शोध मोहीम राबवण्यात आली, मात्र तरुणाचा शोध लागला नाही. आज पुन्हा सकाळपासून तरुणाचा शोध सुरू करण्यात आलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगाव खोऱ्यात कर्ली नदीवरच्या पुलावरून दोघे वाहून गेले. एक बचावला. पुलावरून पाणी वाहत असतानाही दुचाकीस्वार पुलावरून गेल्यानं ही घटना घडली आहे. कुडाळ तालुक्यातील वसोली गावात पुलावर आलेल्या पाण्याचा अंदाज न आल्यानं दुचाकीस्वार वाहून गेला. एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाकडून युवकाचा शोध सुरू. कोल्हापुरातील पंचगंगा नदी पहिल्यांदाच पात्राबाहेर पडली. 24 बंधारे पूर्णतः पाण्याखाली. सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 29 फूट 8 इंच इतकी आहे. काल मध्यरात्रीपासून जळगाव जिल्ह्याच्या अनेक भागात दमदार पावसाची हजेरी. शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण. रखडलेल्या पेरण्या पुन्हा सुरू होणार. गोंदिया जिल्ह्यातील प्रकल्प अद्यापही तहानलेलेच. जून महिना संपत आला तरीही जिल्ह्यातील प्रमुख जलाशयांमध्ये केवळ 12% जलसाठा शिल्लक. आजपासून 28 जून दरम्यान सलग 5 दिवस समुद्राला मोठी भरती. जून ते सप्टेंबर महिन्यात 19 वेळा समुद्राला भरती असेल. यंदाच्या पावसाळ्यात सर्वाधिक उंचीच्या लाटा 26 जूनला उसळणार. बीड जिल्ह्यात मे महिन्यात अवकाळी पावसानं मोठं नुकसान. आष्टी तालुक्यातील 9 गावांमध्ये 32 हेक्टर जमीन खरडून गेली. जिल्हा प्रशासनाकडून नुकसानाचे पंचनामे करून शासनाकडे 45 कोटींची मागणी. सुरतला मुसळधार पावसानं झोडपलं. अनेक ठिकाणी रस्त्यांना नदीचं स्वरूप. काही ठिकाणी गाड्याही पुराच्या पाण्यात अडकल्या. व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान. अनेक ठिकाणी लोकांच्या घरातही पाणी शिरलं.